ही पहिली अशी घटना होती माझ्या माहितीप्रमाणे की तिकडं पर्यटकांना, निष्पाप पर्यटकांना मारण्यात आलं. तर त्या लोकांना तो इतका शॉक होता की अरे ये कैसे हुआ, किंवा हे असं कसं काय, हे असं नाही होत, हे असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे अगदी त्यांच्या बोली भाषेत सांगायचं म्हणलं तर दहशतवादी संघटना किंवा एक हल्लेखोर जे होते त्यांच्याबद्दल या काश्मीरी लोकांचं असं म्हणणं होतं की या लोकांनी नुसत्या गोळ्या नाही घातल्या, तर सेम टाइम या लोकांनी आमच्या अन्नामध्ये विष मिळवले. बरोबर, ही त्यांची भावना होती. त्याच्यामुळे त्या लोकांना तो एक गिल्ट कुठेतरी होता की चुकीचं झालं. पण सेम टाइम त्यांना हे पण माहिती होतं की आता जेवढे काय अख्ख्या देशभरातले पर्यटक आपल्या इथं अडकलेले आहेत ती आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळं एकदम एखाद्या आपल्या घरामध्ये जर मयत झाली तर कसं वातावरण असतं ना, सेम तसं वातावरण होतं की सगळीकडे शांतता, लोकांचा अजिबात मूड नाही, भविष्याची चिंता, सगळं. मयतवाल्या घरात कसं असतं ना की आता पुढं काय होणार आपल्या घराचं वगैरे वगैरे हे प्रश्न. त्याचबरोबरीने आपल्याकडे मैतीला पाहुणे आले तरी आपल्याकडे बॅक ऑफ द माइंड कुठेतरी चालू असतं की ही आत्या कधी, तिची बस कधी आहे, त्यांना कुठं राहायची सोय करायची. तर हे जे सगळे लोक आपल्याकडे आलेले आहेत ती आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळं, आणि हे पण लोक शॉकमध्ये, त्याच्यामुळे यांना इथं काही कमी नाही पडलं पाहिजे. ह्या लोकांचं मेंटली पण त्याच्यातनं बाहेर आले पाहिजे. त्याच्यामुळं तिथल्या प्रत्येक माणसाने इतकं सहकार्य केलं म्हणजे त्याची उदाहरणं देऊ तेवढी कमी.